विषय सोडून दे, तिचं मी कट करणार आहे. आमचा आता एक विषय चालला होता मारण्यावरून. तर मम्मीला मी असंच म्हटलं, खाण्यावरून विषय चालला होता. तर मम्मीला म्हटलं तू किती मारायची म्हटलं आम्हाला. मला थांबा. तर विषय काय चालला होता, मेन खाण्यावरून चालला होता. तर मला मम्मीनी ना, मी स्ट्रॉबेरी खाल्ली होती काहीतरी, इतकं मला मारलं होतं बापरे. इथं हाताला माझ्या असा एवढा मोठा काळा चट्टा उठला. पोट नव्हता आला, काळा चट्टा उठला होता. आमच्या घरात ती पट्टी होती. लहानपणी मला वाटतं ती पट्टीच फेकून द्यावी असं वाटायचं मला. आणि माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं मम्मीनी की तिला मारलंय म्हणून, असं तसं नाही का. मग मला शाळेमध्ये विचारलं असेल कुणीतरी, काय झालं ग तुला. प्रतीक्षा म्हटली ती बाथरूम मध्ये पडली. तर काय करणार, सावरा सारवी करावी लागते जरा. आणि ना मला मम्मीने काय केलं, काय चूक होती काय माहित नाही माझी, मला असं वाटतं माझी चूक नसणारच आहे काय. माझ्या मम्मीने उभा करून डोक्यात घातला माझ्या असं जोरात टणकेने. आणि तो असं रक्त अशी धार लागली होती माझ्या डोक्यातून. आणि ना मग रक्त बघून घाबरली मम्मी. मग ना रक्त बघून घाबरली मम्मी. आणि मग माझ्या डोकं असं दाबून धरलं मम्मीने. घाबरते तर कशाला मारत होती का एवढं. म्हणलं बाया काय झालं माझ्या, रक्ताचा धार माझ्या इथून अशी लागली होती. आणि मी आरशात बघितलं रक्त, अजून रडायला लागले होते. आणि आकांक्षाला पण खूप मारलेलं आहे मम्मीने. आकांक्षाचा हातावर बालाजी काढला होता मम्मीने, एवढं मारलंय तिला पण. काय आकांक्षा, तुझ्या हातावर कुठं बालाजी उठला होता. दंडावर. आणि ना आणि त्यात हळदी कुंकू होतं. सगळ्या बायका विचारत होतं, म्हणलं तवा चिटकला काय सांगू. आणि ना आणि एक अजून एक किस्सा आहे माझ्या, चौथीतला का तिसरीतला. मी पेन्सिल हरवली होती बरं का आकांक्षा लहानपणी. आणि पप्पानी नवीनच आणून दिली ती, असं काहीतरी झाला विषय. आमच्याकडे कॉट होती, तर मी एकदम कॉटच्या साईडला बसले होते. मम्मीनी, आता मी इकडं बसले, इकडं काहीच नाही, इकडं कॉट आहे. तर अशी मारायची ना, तर अशी मारली जोरात इकडून. मी पेन्सिल हे केली तर मी इकडे पडले, ह्या हातावर उजव्या हातावर बरोबर पडले. आणि माझा हात फ्रॅक्चर केलता मम्मीनी, फ्रॅक्चर अक्षरशः. दवाखान्यात गेलं, माझा हात खूप मारले. आणि तुला माहितीये का, माझा हात उचलता येत नव्हता मला. काय म्हणते, नाटके करते. म्हणले नाटके कशाला करेल मी, माझा हातच उचलता येत नव्हता, असं पडायचा खाली असा. तर मग पप्पांनी ना दवाखान्यात पळवलं. मग डॉक्टर म्हणले की तुमचा हात फ्रॅक्चर झालाय. मग मला तसल्या फ्रॅक्चरचं लावलं होतं हिच्यामुळं. हिने फ्रॅक्चर केलता माझा हात फक्त एका पेन्सिलीमुळं. काय मम्मी, रिअल आहे, रिअल सांगते मी, रिअल. आणि ना अजून एक किस्सा आहे. मला बाराखडी मधला न्य येत नव्हता, न्य, ज्ञानेश्वरांचा न्य. तर मम्मीने मला पायरीवरून काय मारलं होतं, मी पायरीवरून पडले होते, माझ्या नाकातून असं रक्त आलं. तर असा विषय झाला. खूप मारलेलं आहे मम्मीने मला खूप. तर असे खूप किस्से आहेत आमच्या लहानपणीचे. आणि हे पप्पांनी नाही, एवढं पप्पांनी पण मारलंय, ह्यांनी नाही असं उचलून टाकायचं. पप्पा मला का मारायचे माहितीये का, मला हातचा ऍड करता येत नव्हता बेरीज मधला किंवा कशातला, म्हणून मारायचे मला दोघांनी इतकं मारलंय ना, बाप रे, खूप मला मारले दोघांनी. आणि मला आता मी 27 चांगलं वयासाठी मारले, काय नाही 27 वर्ष झाले तरी पण आता मारत नाहीत. आता फक्त शब्दाचा इथूनच बाण सोडतात डायरेक्ट. ते मारल्यासारखंच आहे. माझ्या कान काहीतरी व्हायला लागलं, तुझा आवाज घुमला. तर असं मारलंय. पप्पांनी आकांक्षाला आमच्या मारलं नाही, त्यांना माहिती होती की डेंजर आहे, ती काय पण करू शकते. नाही तिला मारायची, अशी करायची. आणि मला का मारलेलं, 10वीत मी झोपले होते, भूगोलाचा पेपर होता. किती खुश झाली बघा हिचं तोंड. हिला मारलं ना की अशी चुटक्या वाजवायची, अजून रगीलवत करायची, अशी चुटक्या वाजवायची, मार काय मारायची ती अशी करायची. मला असं झालं, मला राग यायचा मला.
हात मोडलाय, डोकं फोडलंय, नाक फोडलंय हिने माझं. मग कोणाला राग येणार नाही सांगा बरं. बालमनावर परिणाम. तर चला मी आता भाजी करते, नंतर भेटू तुम्हाला. असं एक किस्सा सांगायचा होता. तर आकांक्षा काय करायची, आमची आकांक्षा इतकी चॅप्टर होती ना, मला पहिले मारायची मम्मी आणि नंतर तिला माहिती होतं ह्याच्यानंतर आता आपलाच नंबर आहे. लगेच पुस्तक घेऊन बसायची किंवा भांडी लावायची, कामं करून घ्यायची राहिलेली. पण मारायची मम्मी तू तिला पण नाही सोडली लहान होती. तर असं हे किस्से आहेत आमचे. खूप आता हसायला येतं आणि वाईट पण वाटतं किती मार खाल्ला आपण. मला आहे ना अजून एक किस्सा आहे. माझा भूगोलचा पेपर होता 10वीला. मला लास्ट मम्मीने बहुतेक तेव्हाच मारला असेल. हां, आणि अजून एका कारणावर मारले, पण मी ते सांगू नाही शकत. तर आहे ना, माझा भूगोलचा पेपर होता लास्टवाला. आणि तो भूगोलचा पेपर वाचता वाचता झोप येणारच ना, साहजिक आहे. मी झोपून अभ्यास करत होते, म्हणजे वाचत होते. तर आहे ना, आम्ही काय केलं, आकांक्षाने मी दार लावून घेतलं होतं होय आकडे. आणि माझे मम्मी पप्पा आहेत ना, आमच्या मागं काहीच तेव्हा खूप मोकळं होतं, झाडं यायची. तिथे सगळं मागचं साफ करायला गेले ते पप्पा घरामागं. आणि नंतर पुढं आले आणि दरवाजा वाजवत होता. आम्ही 3 वाजता 6 वाजता 5 वाजता उठायचो सकाळी. म्हणून आम्हाला झोप आली. आणि त्यात भूगोलचं वाचताना कोणाला झोप येणार नाही, साहजिक झोप येणार. आणि आम्ही दरवाजाच उघडत नव्हतो, इतकं गाढ झोपलो दोघी पण. मग मागून येऊन पप्पांनी खिडकी वाजवली जोरजोरात, का दगड फेकला काय माहिती. मग जाग आली आम्हाला आणि मग असं मारलं आम्हाला बास. मग धुलाई दोघींची पण धुलाई केलेली होती. आणि मला 10वी होती म्हणून माझी एक्स्ट्रा धुलाई केली, ते पण दोघांनी. आणि कधी कधी ना मम्मी इकडून मारायची, पप्पा तिकडून मारायचे. असलं एवढं डेंजर केलेलं आहे यांनी. आणि हसायचे दोघं पण. जबरदस्त आम्हाला मारलेलं आहे मम्मी पप्पांनी. तर चला मी आता बटाट्याची भाजी करते. झाले किस्से सांगून तुम्हाला. मी कांदा आणि टोमॅटो परतायला ठेवलाय. आता ते एकदम चांगलं परतून घेते. आणि टोमॅटो मम्मीने जास्त मोठे चिरले, त्याच्यामुळे ना थोडा वेळ लागणार आहे त्याला. आणि आकांक्षा काय म्हणायचंय तुला? नको आणू काय, तुला जे आणायचं तेच घेऊन ये फक्त. चला मी आता भाजी करते आणि पप्पांना सांगते थोडा माझा कॅमेरा हँडल करा. ते आहे ना, नको ते एवढं तामझाम करायला नको वाटतं. फार सेटअप करा, लाईट लावा आणि तिथं व्हिडिओ लाईट लावून भाजी करा. जाऊ दे, मी माझी करते, तुम्हाला दाखवते. तुम्ही माझ्या हातच्या अशा सगळ्या रेसिपी मिस करत असाल ह्याला कारण माझे पप्पा आहेत. कारण ते माझं असं व्हिडिओ घेत नाही, काय करणार. चल तुम्हाला दाखवते मी आता बॅक कॅमेराने. 1 मिनिट थांबा. तर मी तेल, कांदा, मोहरी, जिरे वगैरे टाकलेत आणि टोमॅटो परतते मी आता. थोडा टोमॅटो मम्मीने जाड चिरलाय. थँक्यू. कुकरने मला शिट्टी वाजवली पप्पा. तर मी आता ह्यात लसूण खोबरं मम्मी करून ठेवती घरात, ते टाकलंय थोडंसं. हळद आणि आपले थोडेसे मसाले टाकलेत. आता हे पण थोडंसं परतून घ्यायचं. आणि आता मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये पाणी. ओके, आता मी बटाटा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आता आम्हाला रस्सा भाजी करायची आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलाय. आणि आम्हाला रस्सा भाजी करायची आहे, तर त्याच्यामुळं मी पाणी ॲड करणार आहे. आता असा कलर आलाय मस्तपैकी. आमचा मसाला आहे ना नवीन, त्याचा असाच कलर येतो एकदम. तर झालेली आहे आता आपली भाजी. झाली नाहीये आता. माझं सगळं मी झाकून ठेवणार आहे. आणि हे खोबरं आहे वरचं आलेलं, मस्त लसूण खोबरं टाकलंय. आम्हाला लसूण आवडतोच प्रत्येक भाजीत, छान लागतो. आणि मग मी लसूण खोबरं करून माझे पप्पा किती चांगले, बेस्ट पप्पा आहे. खायला आणले का बेस्ट पप्पा.
पप्पांनी आहे ना पूजा काय आणलंय त्याच्यात मग माझ्याकडे कशी बघ. तर पप्पा आहे ना कुठे गेलते पप्पा जानूबाईला गेलते पालखीला. तर हा का तिकडे आहे का रात्री मुक्कामाला असते. हा हा तिथं जेवण असतं संध्याकाळी. हा आणि आता आरती केली आणि तिथं मिसळ पावचा बेत केलता सगळ्या खांदेकरी यांना त्यांना सगळ्या आणि भाविकांना पण मस्त मिसळ पाव खाल्ला. आणि मी फोन केला पप्पांना की किती वेळ झाला नाही आले तर बाबा म्हणे मिसळ खाल्ली. म्हणलं आम्हाला पण आणा. मग आम्ही काय हे केले विकत आणली पप्पांनी. त्यांना म्हणलं पप्पा म्हणले असते परत माझ्याकडे पैसे नाहीयेत मी नाही आणले. म्हणलं गुगल पे करा. मी तुम्हाला हिंट दिली होती. हॅपी होली. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या आज होळी आहे पप्पा. अय्या बघ आता मम्मी बघ काय म्हणते पप्पा. हॅपी होळी तुम्हाला पण. पारुशी आहे. सगळ्यात आधी माझ्या पप्पांची आंघोळ झाली मग माझी झाली मम्मीची आता झाली आंघोळ. आम्ही मुद्दाम कॅमेरा घेतला चालू नसता आम्हाला असं वाटलं की नाही आणलं काय. मी सांगितले म्हणलं आणणारच. आकाशाचा मी शब्द कधी मोडत नाही. ओ सो स्वीट. आणि काय झालं धाकधूक ते ऍव्हरेज काढायचं ना पेट्रोलचं आणि बरोबर काटा शेवट. आता काय करावं पहिलं मिसळ पाव घेतली आणि डायरेक्ट जी किक मारली तिथं डायरेक्ट मग तिथं पेट्रोल टाकलं का. तर गाईज मस्तपैकी पप्पांनी मिसळ आणलेली मगाशी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आम्ही खातोय आता मिसळ आफ्टर लॉंग टाइम. हाय आणि पप्पा खाऊन आले त्यामुळे पप्पा नाही खातेत. ए काय या पप्पाच म्हणे नको मी जास्त खाल्लेत. तर चलो आता आम्ही खातो पटापट. आजची पूजा मम्मीने केली. देव भासून आज पौर्णिमा आहे ना लागली आता 10:30. हो ओके. होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. ही होळी सगळ्यांना शांतीपूर्वक परत प्रसन्नपूर्वक सजावं हीच अपेक्षा. आणि गप्पा तुम्हाला काय म्हणायचं होळीमध्ये तुम्ही काय टाका. होळीमध्ये आपण जे का आपले जुनाट विचार आहेत आपल्या मनामध्ये का म्हणजे कुणा कुणाच्या विषयी ते सगळे होळी जाळून टाका आणि नव्याने परत मैत्री धरा. मैत्रीसारखं वागा आणि ज्यांना वागायचं ना त्यांनी नका वागू. पण सांगतो मी एक आमच्याकडून संदेश. आणि आता आम्ही करतोय आज होळी निमित्त मस्तपैकी स्वयंपाक. आणि बघा ही आता कढीपत्ता सापडायचं आलेली या पहिल्याच ब्लॉग मध्ये. तर मी केले आज मी फर्स्ट टाइम करणार आहे पुरण. कारण मम्मी मला म्हणते पुरण शिकून घ्या आता तेवढंच झाले शिकायचं का. तर मी लग्नासाठी हा ऑफकोर्स तिथं सांगितलं स्वयंपाक कर पूर्णाचं काय करणार. हा ना ह्याच्यात मी लावले डाळ हरभरा डाळ कुक आपलं भात आणि वरण असं मी एकाच कुकर मध्ये लावून दिलेलं आहे. आणि त्याचं पीठ पण रेडी आहे इकडे. आणि बटाटा पण पाण्यात भिजत ठेवलेला आहे. तर मी गरम करते. आता मी करते गवारीची भाजी. आणि आमचा मसाला डबा कुठे गेला माहित नाही मला. असं आम्हाला नाही मला परवा भेटला होता कुठेतरी. आणि कोण सांगा की इकडे लक्ष द्या. तर मी कढीपत्ता टाकलाय आणि डायरेक्ट आता हळद. हा असं आमचं सेपरेट सगळं. हळद आता गवार टाकली मी. आणि ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता. आता फक्त आमचं पोळ्यात राहिलं आणि तळण राहिले तेवढं काय होऊन जाईल लगेच. लाल मसाला टाकला. माझी मम्मी मला काय बोलतीस. आणि विशेष म्हणजे थांबा तुम्हाला सांगतो. इकडे सगळं सांगायचं थांबा तुम्हाला सांगतो. ब्लॉगर कोण आहे तेच कळत नाही आम्हाला. आता हे किती दिवसातून आली ब्लॉग मध्ये. काय काम डॉक्टर हे जे काय मम्मी बोलली ना ते सगळं कट होणार आहे. कारण की मम्मी मला खूप घाण बोलली आहे. आणि गाईचं तो वर्क लोड त्यामुळे मला स्वयंपाक
मग आता मी पहिले भरपूर केलेले आहे, त्यामुळे मी आता बसून राहते. कळलं ना संध्या? मला टिकली लागली तर किती फिरते, मोबाईल फिरते का मला फिरवते. आणि मला खूप भीती वाटते लाईट जायची. हे बघ कैरी कैरी. मी त्याचं लोणचं करणार आहे. मस्त फोडणी टाकून नको ना खाऊ असं. बस का पाणी एवढं. आणि दीदीने गवार केलेली आहे आणि दीदीचा हातचा स्वयंपाक करायचं हे खायचं आम्हाला. मला पुरणपोळी कालपासून म्हणजे मला जास्त आवडत नाही, पहिले आवडायची. असं नाही की तुझ्यामुळे केली आम्ही. बाई मी काय म्हणलं का तरी. तर मला पुरणपोळी खूप जास्त नाही आवडत, पहिले खूप आवडायची. दूध पोळी मी खूप जास्त खायचे, आता नाही आवडत. पण मला कालपासून आहे ना खाऊ वाटते अशी तूप पोळी मस्त. ते व्हिडिओ मला सगळे व्हिडिओ येतात पुरणपोळीचे, त्यामुळे मला खाऊ वाटते. आता ती बसेल, मी पण बसते आता. मध्ये आधी येते मी जरा ह्यांच्या व्हिडिओ मध्ये. आणि ही बसली सारखी गुड मॉर्निंग. आज तर जेव्हा फेस्टिवल असेल ना तेव्हा ही सारखं मोबाईल हातातलं सोडतच नाही. हॅपी होली सगळ्यांना टाकणार, परत हॅपी होली, गुड मॉर्निंग, स्टेटस टाकणार, शेअर चॅट. म्हणजे फेस्टिवल असेल ना तर काही आमच्या घरात काम नाही होत, नुसतं गुड मॉर्निंग मोबाईल घेऊन. सकाळी लेट आंघोळ केली मम्मीने, सणासुदीची लेट आंघोळ केली मम्मीने आणि माझी सगळ्यात आधी झाली. बघा पोळी कशी फोडली माणसाने, पहिल्यांदाच पूर्ण पोळी केलेली माणसाने. पण आज होळीच्या सणाला मस्त झाले. आणि छोटे छोटेच करते मी एकदम. त्याला घरच्यांना खायला मिळलं तरी बाद झालं. देवाला 2 आणि असं घरी 1 असं करते. आणि बाकीच्या मग छोट्या छोट्या करणार आहे मी पोळ्या देवाला नैवेद्याला. चला बाय.
पेटवतात आणि गेले किती वर्ष हो डॉक्टर सिल्वर हा 25 वर्ष झाली त्यांची. तर गाईज आम्ही ना जानूबाईची पालखी येते न्यूकनवरून जेजुरीला रिटर्न. तर होळी दिवशी येते. तर आम्ही होळीला आज होळी आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला खूप जास्त गरम होत आहे आणि त्या मुलाने इथून असा लावला होता, मला छोटा मुलगा होता पालखीच्या तिथं. तर किस्सा आणि तिचं नाक पूर्ण भरलं होतं. म्हणजे एवढं काही नाही पण मी सांगते आता बघितलं पण मला गळ्याला लावायची सवय आहे. 1 वर्ष झालं मला कमेंट येत होतं खूप जास्त की गळ्याला का लावतेस तू. तर असं केलं की इथं लावायची सवय. तर मस्तपैकी दर्शन झालं आमचं सुटसुटीत एकदम. मला गर्दी अजिबात आवडत नाही का काय माहित नाही, मला भीती वाटते आणि गर्दी अजिबात आवडत नाही. पण आता हे असं काय असेल ना तर जावंच लागतं पालखीला दर्शनाला. आणि मम्मी पप्पा गेलेत ते चालत गेले कारण की आज त्यांचं चालणं नाही झालं, ते बाजारात पण गाडी घेऊन गेलते म्हणून मग मम्मी पप्पा चालत गेले. आम्ही दोघी गाडीवर गेलतो, पटकन काम संपवलं आणि गेले. आता वाजले 9:30. आता खूप जास्त गरम होते म्हणून लवकर चेंज नाही करणार, पहिले बसते नीट सेट होते आणि मग चेंज वगैरे करून मग जेवायचं मम्मी पप्पा आल्यावर. आणि छान झालं दर्शन का नाही. आणि मंदिर तर 1 नंबर झालं आहे. तर तुम्ही बाहेरनं बघत असाल लॉक तर नक्की जेजुरीत या आणि ह्या मंदिरला व्हिजिट करा नक्की. मस्त झाले त्या मंदिर, जानूबाई मंदिर खरंच छान झाले आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येते. आणि आमची शाळेची मला आठवण येते का काय माहिती. आता आजकाल आहे ना तिथं गेले, आता ह्या महिन्यात 2-3 वेळा गेलो ना तर त्या शाळेचीच आठवण येते. आमचे बाल आनंद मंदिर शाळेचं नाव होतं आणि मी तिथं बळबळ जात होते शाळेला. मम्मी मला रोज एक चॉकलेट द्यायची आणि मी जायची. काय होते ते दिवस, बळबळ पाठवायचे यार शाळेला. मला अजिबात शाळा कॉलेज आवडलं नाही आणि हेला लय खूपच आवडलं बाई शाळा कॉलेज. मला ठराविक पॉइंट पर्यंत आवडलं, बाकी नंतर कुठं आवडलं. बाल आनंद मंदिर मध्ये 4थी पर्यंत एक आवडलं खूप. म्हणजे तेव्हा मी खूप हुशार आहे मी तेव्हा म्हणजे मी असं नाही का अभ्यास मंत्री वगैरे होते. परत सर सगळे ओळखीचे 4थी पर्यंत आणि अजून पण सगळे टच म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये सर. कधी जेजुरीत आले तर नक्की येतात आणि ते ब्लॉग पण बघत असतील बहुतेक. तर मॅडम पण आहेत, म्हणजे कुठं पण दिसू दे गावात वगैरे तो ओळख देतात, इतकं छान ट्रीट करतात आणि अजून पण ओळखीचे आहेत 4थीचे सगळे. आणि 4थी पर्यंत तर मला आवडतंच. आणि त्याच्यानंतर थोडे कॉलेजचे डेज आवडले FY SY TY पर्यंत. नंतर मग सगळी लाईफ झंड होऊन गेली कारण अभ्यास वगैरे MCS केलं मी त्याच्यामध्ये सगळं. एवढं कॉलेजची लाईफ म्हणजे आम्ही एवढी हे नाही केली. म्हणजे खूप जण खूप भारी, म्हणजे काय जण खूप एन्जॉय करतात कॉलेजची लाईफ. तशी आमच्या दोघींना नाही भेटली एन्जॉय करायला, पण बाकीचे डे आम्ही ऑफिसचे डेज वगैरे एन्जॉय केले आम्ही. म्हटलं तर FYला एन्जॉय करायला भेटलं खूप जास्त. पण मला ट्रॅव्हलिंग अजिबात आवडत नव्हतं, त्याच्यामुळे मला कॉलेज नव्हतं आवडत. घाण ट्रॅव्हल केले जबर. तेव्हा बस नव्हती, PMT नव्हती, हा ST होती लालपरी. तर आहे ना मला आहे ना म्हणजे अजिबात आहे ना कॉलेजचं अपडाऊन आवडलं नाही अजिबात. माझी हालत खूप बेकार होऊन जायची. सकाळी मला 5:30ला उठावं लागायचं, 7ला मी स्टँडवर असायचे, 12ला मी. कॉलेज कितीला होतं? लेट यायचं होतं, सरांनी आमचं टायमिंग चेंज केलं 8ला होतं. त्यामुळे ना मला अजिबात आवडत नव्हतं. आणि तरी पण आम्ही 8ला कसं तरी पोहोचायचो तिथं. आमची जेजुरी गँग ना लेट जायची, म्हणजे 8ला 8:30. आणि काहीच माझी गँग नव्हती, 8:30ला पोहोचायचो ना आम्ही. तर सरांनी आमच्या कॉलेजचा म्हणजे कॉलेजचा टायमिंग होता, पण आमचं जे डिपार्टमेंट होतं त्याचं टायमिंग चेंज केलं आमच्यामुळं. 9चा केलं तरी आम्ही उशीर. आमचं नाही. आणि मला अजिबात ट्रॅव्हलिंग आवडत नव्हतं. कुठून विषय निघला बघ, पालखीवरून इथं आलो आपण कॉलेजला. पण खुश खबर, आमची सोडून गेलेली कामवाली बाई परत आली. हे बघा शांताबाई. खूप दिवसांनी तिने झाडू हातात घेतलाय. कसं वाटतंय आपण छोटं झाडू घेऊन? काय नाही वाटत मला काहीच नाही वाटत. पहिले मी खूप जास्त काम केले, आता मी जवळजवळ 2-3 महिने झाले की काम नाही केलं. हातात झाडू तर मी आजच बघितलाय ती झाड, स्वतःहून म्हटले की मी आज झाडते. आम्हाला ऐकू गेलं पाहिजे, बोल. आम्हाला एवढा आनंद झाला, आम्हाला एवढा आनंद झाला
मला इतकं बरं वाटलं. मी जवळजवळ गेले 3 वर्ष जाडतोय. 3 वर्ष आम्ही ते काय हे डेंजर एक्सक्यूज मी, सॉरी फॉर इंटरप्ट. सॉरी फॉर इंटरप्ट. तुम्हाला मी सांगते, ह्याच्या आधी मी भरपूर कामं केली आहे, पण ह्यांना आता मी 2 महिने जास्त काही काम नाही केलं, त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतंय की मी आता झाडून काढते तर खूप मोठं बिग डील झालं. तर गाईज, मेन मुद्दा बोलायचा राहिला लॉग मधला, म्हणजे मेन मुद्दा. तर आज दीदीने केलेला होतं स्वयंपाक, पुरणपोळी. तर तिच्या मी हाताची पप्पी घेतली, फार एवढी सुंदर झाली होती पुरणपोळी, आणि मला खूप जास्त आवडली. माईक खूप मोठा आवाज होतोय माईकचा, बारीक आवाज. 4 तरी केलत्या का तरी? मी 3 पोळ्या केलत्या आणि 5 छोट्या छोट्या केलत्या एवढ्या. तर त्यातली मी अर्धी आणि अर्धी एक खाल्ली, म्हणजे चतकुर होती ती, एवढीशीच होती. पण मला खूप जास्त आवडली पुरणपोळी. आणि माझी मम्मी, हात दुखायला, थांबा मला काहीतरी आधार घेऊ द्या. आणि हे बघा मम्मी. तर आफ्टर लॉंग टाइम आम्ही सहकुटुंब सहपरिवार लॉग मध्ये आलेलो आहे. तर तुला काय म्हणणं आहे तुझं? तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, चांगलं वाटलं. आज होळी होती. येऊ शकता इथं. आज होळी होती. जानूबाईची पालखी आली होती. आम्ही तिकडे दरवर्षीप्रमाणे जातो, सगळे जाऊन दर्शन घेऊन तिथं नैवेद्य होळीला हे दाखवतो, आणि मस्त दर्शन झालं. मस्त दर्शन झालं, छान वाटलं. ओके. आणि आता गुढीपाडव्याची तयारी, क्लिनिंग. गुढीपाडव्यानंतर पप्पांचा बर्थडे, 31 तारखेला पप्पांचा बर्थडे. छान ब्लॉग येणार आहे, खूप छान ब्लॉग येणार आहे. तर ते आम्ही आता काहीच फोडत नाही, पण येणार आहे. आणि होऊ दे बास सक्सेस. एवढं सांगू नका कोणाला काय, तुम्ही पण काय बोलू नका, चर्चा करू नका ह्याच्यावर. आम्ही काय बोलले ते विसरून जावा. तुम्ही सबस्क्राईब करा. आज तुम्हाला होळीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आता गरम होते खूप जास्त. करा. आणि झाडून काढायचे म्हणजे आकांक्षा हंतरून टाकेल, तर ते झाडू घेऊन हो, आज हंतरून पण टाकायचे तू. रोज मी टाकते. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला, बाय बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की. मी ह्या लॉगमध्ये खूप दिवसानंतर आले, तर लाईक आणि कमेंट झालंच पाहिजे. आणि सबस्क्राईब करा, मेन म्हणजे आवडत असेल तर. नुसतं बघू नका, प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तर हे बघा गाईज, होळी नंतरचे परिणाम. आणि मम्मी पण भिजली चांगली. त्याच्यामुळे तिकडे गेलं.